हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी आज प्रचारार्थ उपस्थित राहून कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला। हातकणंगलेच्या नगराध्यक्षपदी असा व्यक्ती असला पाहिजे जो खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या वेदना समजून घेईल, दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे तातडीने निराकरण करणारा नगराध्यक्ष म्हणजे काँग्रेसचा नगराध्यक्ष असल्याचं यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितलं। येणारी नगरपंचायत काँग्रेसच्या झेंड्याखाली असावी आणि त्यासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना बहुमताने सभागृहात पाठवणे गरजेचं असल्याचं त्यांनी हातकणंगलेच्या नागरिकांना उद्देशून आवाहन केलं। सध्या राज्य सरकारकडून केली जाणारी आश्वासने पूर्णपणे दिशाभूल करणारी आहेत। निवडणुका तोंडावर आल्यानं घोषणांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची सरकारची स्थितीच नाही। जनतेची फसवणूक करण्याव्यतिरिक्त या घोषणांना कोणतेही वास्तवाधिष्ठान नाही असा आरोप त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला। नगरपालिका निवडणुकीत हातकणंगलेतील मतदार काँग्रेसवर विश्वास ठेवतील आणि नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे बहुमत काँग्रेसच्या बाजूने जाईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते।